नमस्कार मित्रांनो, सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर ह्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. जे बंगालच्या उपमहासागरात जे नवीन क्षेत्र तयार झालं होतं कमी दाबाचं, तर ते क्षेत्र आज भुवनेश्वर आणि विशाखापट्टणम ह्या साईडून आपण बघू शकता की बांगलादेशच्या साईडला निघून गेलेला आहे आणि त्याचा काही प्रभाव जो आहे तो महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रालगतील काही शेजारील राज्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तर त्यात आपल्या महाराष्ट्रात मध्ये आपल्याला बघू शकता की आपण महाराष्ट्रामधील काही नागपूर असेल, नांदेड लगतील काही भाग आहे, सोलापूर लगतील काही भाग आहे, अकोला, रायपूर, चंद्रपूर हा जो काही भाग आहे, अकोल्याचा भाग, नाशिकचा काही, मुंबई ठिकाणी या भागामध्ये आपण बघू शकता की विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा आज संध्याकाळपर्यंत होऊ शकतो आणि त्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा होण्याचा अंदाज हवामान विभागानेही वर्तविलेला आहे. आणि चंद्रपूर, नैनपूर ह्या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की पुढील काही दिवसामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो. तर गोंदिया, नागपूर, अमरावती या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की चंद्रपूरचा काही भाग आहे, या भागामध्ये अतिमुसळधार ते मुसळधार पाऊस होऊ शकतो. तर उमरखेड, नांदेड, अहमदपूर या भागामध्ये, लातूर, पारडी, केज या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. तर तुळजापूर, बार्शी, करमाळा, जामखेड, पेठ, केज, बीड, उदगीर या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस होतो. तर सोलापूर जिल्ह्यालगतील जो काही भाग आहे, पंढरपूर, तुळजापूर, बार्शी, इंदापूर, करमाळा, दौंड, बारामती, वडोद या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. तर मित्रांनो, आपण बघू शकता की चिपळूण, गोरेगाव हा जो सातारा लगतील, कराड लगतील काय भाग आहे, विटा, वडोद या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे मित्रांनो. तर मुंबई लगतील काही भाग आहे, त्या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की त्या ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तो रोहा आहे, गोरेगाव आहे, खोपोली, पेन या भागामध्ये सुद्धा, पुण्यालगतील काही भाग आहे, सासवड आहे, या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी कमी जास्त स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो मित्रांनो. तर मित्रांनो, आज संध्याकाळपर्यंत पावसाला सुरुवात होणार असून आपण ज्याही भागामध्ये हे चक्रीवादळाचे सर्कल तयार झालेले होते त्याचा काही भाग महाराष्ट्र राज्यात सुद्धा आपल्याला व्यापताना पाहायला मिळत आहे. आणि त्या ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो. तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे मित्रांनो. तर अशा नवनवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करणं गरजेचं आहे, जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला अशी इन्फॉर्मेशन पाहायला मिळणार आहे मित्रांनो. आणि त्यासाठी आपल्या व्हिडिओला शेअर करा, आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा, जेणेकरून ही माहिती जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचू शकेल. तर मित्रांनो, आपण जो पुढील काही भागामध्ये आपल्याला सांगितलं होतं की जे चक्रीवादळ अरबी समुद्रामध्ये घोंगावत होतं, ते चक्रीवादळ पुढे सरकून म्हणजेच ओमानच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळत आहे. तर त्याचा काही परिणाम आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा होऊ शकतो आणि तो पुढील काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो. तर आपण बघू शकता, अद्यापही हे चक्रीवादळ अरबी समुद्रामध्येच सक्रिय आहे आणि पुढील काही दिवसांमध्ये त्याचा जो मार्ग आहे तो मार्ग कोणत्या दिशेने जाणार आहे हे आपल्याला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आपण पोहोचवणार आहोत. आणि जे
बंगालच्या उपमहासागरात जे चक्रीवादळ झालेलं होतं तयार, तर ते चक्रीवादळ बांगलादेशच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो. आणि त्याचा जो प्रभाव आहे तो प्रभाव आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा मुसळधार ते अति मुसळधार पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते अशा स्वरूपाचा पाऊस हा तिथे चालू आहे मित्रांनो. आणि दुसरं जे चक्रीवादळ तयार झालेलं आहे ते चक्रीवादळ थायलंडच्या साईडील व्हिएतनाम हा जो सागरी किनारा आहे तर त्या ठिकाणी ते चक्रीवादळ सक्रिय आहे. त्या भागामध्ये सुद्धा पूर परिस्थिती, जनजीवन विस्कळीत होऊ शकते अशा स्वरूपाचा तो तिथे सर्कल तयार झालेला असून पुढील ज्या काही इन्फॉर्मेशन हवामान विभागाच्या आपल्याला येतील तर त्यानुसार आपण व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. तर असंच आपल्या चॅनलला आपला सपोर्ट राहू द्या आणि आपल्या चॅनलला आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवण्याचा व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करा. आपले व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. आपला दिवस शुभ असो.